शेवटचा प्रश्न मला विचारायचा आहे, ही जी महाविकास आघाडी लोकसभा लढतीये, हीच ताकद विधानसभेला अगदी तशीच राहील की मग नाही राहणार, आणखीन वाढेल. आणखी काही पक्षप्रवेश होतील, ताकदच वाढेल. तुम्ही ते पण म्हणतात की भीती दाखवली जाते काही कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना, ईडी सीबीआयची, त्यामुळे ते आता फक्त 4 तारखेपर्यंत. 4 नंतर भाजपच फुटेल आणि 2 वर्षानंतर तर मोदीजी राजकारणातूनच निवृत्त होतील. म्हणजे पंतप्रधान पण आताच जाईल. 2 वर्षानंतर मोदीजी पण नेतृत्व करायला नसेल, तेव्हा भाजपची हालत फार वाईट होईल. पण त्याच्यामुळे मला असं वाटतं काही हळूहळू सगळ्यांना ते डोळा मारायला लागले असतील. पण जो सपोर्ट मिळतोय तुम्हाला, जो पाठिंबा मिळतोय, तो तसाच तुम्ही जो इमॅजिन केला होता या सगळ्या निवडणुकीच्या काळामध्ये अगदी तसाच आहे. माझं एक लक्षात घ्या की मोदी भले घराण्याशिवाय बोलू, माझं तर आव्हान आहे, मी माझ्या 7 पिढ्यांचा इतिहास किंवा कारकीर्द जी जनतेने पाहिलेली आहे ती ठेवतो. मोदींनी त्यांच्या 7 पिढ्यांचं ठेवावं. म्हणून आज देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे याला लोक आपला मानतात. काही खासदार ज्यांचे तिकीट कापले गेले त्यांनी कधी काही परत तुमच्याकडे विचारणा केली, किंवा आता जे नाराज आहेत त्यांना विधानसभेची भीती आहे की तिकीट मिळेल की नाही महायुतीमध्ये, आणि त्यांचं सगळं हे आहे, कारण विधानसभेपर्यंत आणखीन हालत भाजपची खराब होईल. त्यात काही इन्कमिंग झाले तर माझ्याकडे बघा, शेवटी मी जे म्हणतो ना की सडलेली पानं झडली पाहिजेत, हा निसर्गाचा नियम आहे. सडलेली पानं झडतात आणि त्याच्यावर नवीन अंकुर उगवतात. माझ्या शिवसेनेला नवीन अंकुर आलेत, पुन्हा पालवी फुटले. तुम्ही काय केलं, सडलेली पानं तोडलीत, पण मुळं माझी खोलवर गेलेत ना, त्याचं काय करणार? कधीच परत काही आमदारांना काही गरज नाहीये. उलट काही ठिकाणी लोक जी गेली होती त्यांच्या जाचाला कंटाळून ती परत आलेत. खरं तर खूप खूप वेळ दिला तुम्ही आम्हाला या सगळ्या व्यस्त शेड्यूलमध्ये, त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यामुळे हे होते उद्धव ठाकरे, त्यांनी वेळात वेळ काढून एबीपी माझाशी संवाद साधला. तर आमचे प्रतिनिधी वेदांत नेब यांनी उद्धव ठाकरेंशी संवाद साधला. ही सध्याची निवडणूक आणि त्या अनुषंगाने